म्हणजे खूप दिवस झालं, खूप वर्ष झालं जिजामाता उद्यानाचं उद्घाटन हे रखडलं होतं. बरीचशी कामामध्ये ह्याच्या बऱ्याचशा चेंजेस झाल्या, बरेचसे एस्टिमेट करत असताना त्यावेळेला दिरंगाई झाली आणि काम कशा पद्धतीनं करावं. काम आला का निधी कमी पडायचा आणि निधी असताना कामाचं रूपरेषा मोठी होती, त्यामुळं कामाला थोडी दिरंगाई झाली. पण आज कोट्यवधी रुपये खर्च करून आपण जिजामाता उद्यानाचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा केलेला आहे. नक्कीच याच्यामध्ये बरीचशी कामं जरी राहिली असतील, आता 2 कोटीचं वंडर पार्क हेच राहिलेलं आहे. तर हा जो प्रकल्प आहे वंडर पार्कचा, तर तो राहिलेला आहे. नक्कीच त्यामध्ये इथं जागेच्या आणि इथल्या सिच्युएशन प्रमाणे आपण ते जर बसत असेल तर ते पण करू. ह्यातली जरी काही कामं झाली असतील, काय निकृष्ट झाली असतील, तर ठेकेदाराची कुठलीही गय न करता या ठिकाणी या पद्धतीनं हे खरं तर नगरपालिकेच्या वतीनं नाही, पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो. परंतु त्यांची ही जबाबदारी आहे की ही कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेणं. इथं काम करत असताना एकदमच येऊन या ठिकाणी असंच झालं तसंच झालं म्हणण्यापेक्षा आपण आता होऊन बी मला वाटतं 5-6 महिन्याचा कालावधी होऊन गेला. त्या 5-6 महिन्यात जरी एखादी व्हिजिट झाली असती, ठेकेदाराला बोलवलं असतं, ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर ऍक्शन घेता आली असती. सगळ्या पद्धतीने आमचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मी आहे, प्रशांत मालक आहेत. जरी आम्हाला त्या ठिकाणी जर विकास कामामध्ये तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही दोघंही त्या निमित्तानं आपल्याला विकास कामामध्ये आमच्याही दोघांचा ध्यास एकच आहे की पंढरपूरचा विकास. परंतु ज्या पद्धतीनं राजकारण फक्त हेच डोळ्यासमोर ठेवून जर करायचं झालं तर शहराचा विकास आपण त्या ठिकाणी आपण म्हणतोय तर आपण विकासापासून थोडस 4 हात लांबवर जाऊ शकतो. मागितली तुम्ही आता बरेचशा ह्याच्यामधून टक्केवारीच्या विळख्यात मी बरेचशा कॉन्ट्रॅक्टर, बरेचसे आपल्यासारखे मी आमचे मित्र पत्रकार आहेत, बरेचसे नागरिक आहेत. तर आज मला बोलवलं. आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये जाताना तुमचा मोबाईल हात घेऊन दिला जातो का? तुम्ही पत्रकारांनी सांगा. तुम्हीच मला प्रश्न विचारला, तुम्हीच सांगा. मोबाईल हात घेऊन जायचं नाही किंवा ह्या सगळ्या नियम अटी हे सगळं कशासाठी चाललंय? तर तुम्ही रेकॉर्डिंग करू नये, तुम्ही काय करू नये, हे सगळ्या उद्देश दिसतेच सगळे. तर अशा पद्धतीनं आज आपण जी बघताय तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्या शहराची परंपरा, ह्या शहराचे आदरणीय मोठ्या मालकांनी, औदुंबरांनी त्या ठिकाणी इथं ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या शहराचा विकासामध्ये त्यांची मोठी कामगिरी आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय प्रशांत मालक आणि मी या निमित्तानं या शहराचा आम्ही विकास करतोय. आणि नक्कीच प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व नगरसेवक आम्ही सगळीजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि विकासासाठी कुठेही तुम्ही बोलवा, कुठेही हाक द्या, आम्ही त्या ठिकाणी येतो.